मराठा आंदोलनामध्ये काही प्रमाणामध्ये मनोज जरांगेंनी काही जे मुद्दे मांडले होते हे समाजाला धरून होते आणि महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारांनी त्याला मान्यता दिली होती आणि त्यांचा आधार धरूनच सर्वेक्षण झालं. त्याचा फायदा कुणबी समाज म्हणजे मराठा कुणबी मराठ्यांना झाला. परंतु कालांतराने त्यांनी सगळा त्यांचा जो मोहीम होती ही भारतीय जनता पक्ष विरोधी, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधी आणि प्रत्यक्षामध्ये आता तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पाडण्याची भूमिका केली. याचा अर्थ स्पष्ट होतो की मनोज जरांगे पाटील मूळच्या आंदोलनापासून भरकटलेले आहेत आणि त्यांनी पक्षीय राजकारणामध्ये आता प्रवेश केलेला आहे. अधिवेशनाच्या कालामध्ये ज्या वेळेला महायुतीचं सरकार म्हणून ज्या वेळेला सर्व पक्षीय चर्चेला बोलवलं त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर काँग्रेसचे विजय वट्टीवार साहेबांनी यांनी काढता पाय घेतला आणि एक महाराष्ट्राच्या लक्षात आलं की ह्यांची दोन टप्पी भूमिका आहे. एका साईडला ओबीसीच्या व्यासपीठावर जाताना बोलायचं की आम्ही ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला घुसू देणार नाही. दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या लोकांना निरोप द्यायचा की तुम्ही लढा, आमची पूर्ण ताकद तुमच्या बरोबर आहे. कारण दुसऱ्या दिवशीच अधिवेशनामध्ये सभागृहात त्याग करणं, विरोधी पक्षांचं आपली भूमिका न मांडणं स्पष्टपणे लक्षात येते की शरद पवार अँड टीम ही ओबीसी आणि मराठा या दोघांना जुळवण्यामध्ये यशस्वी आहेत. भारतीय जनता पक्षाकडनं प्रचंड कार्यक्रम मधल्या काळामध्ये देण्यात आले होते आणि आम्ही सगळे ते कार्यक्रम त्या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये गुंतवलो. उदाहरणार्थ लाभार्थ्यांची भेट, सेल्फी विथ लाभार्थी, मतदार यादी वाचणं, त्याच्यानंतर सरकारचं केलेल्या कामाचा प्रचार प्रसार करणं. मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने जे काही योजना आणल्या त्या योजनेची माहिती देण्याकरिता प्रत्येक तालुक्यामध्ये काही LED स्क्रीन झाल्या होत्या, ते फिरवणं आणि त्याच्यामध्ये मूळ जो विषय होता फेक नरेटिव्हला त्याला आम्ही कमी पडलो. परंतु फेक नरेटिव्हला जरी कमी पडलो असलो तरी मतदारांच्या लक्षात आलं की हे किती खोटं होतं. कारण परत एकदा आतंकवादी हल्ले सुरू झालेत, परत ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनामधून या ठिकाणी देशाला, हिंदुत्वाला विभागण्याचं काम करण्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळे आता या फेक नरेटिव्हचं करेक्ट कार्यक्रम करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करणं निर्धार केलेला आहे आणि आता तो फेक नरेटिव्ह चालणार नाही. खरं म्हणजे महायुती म्हणून आम्ही ह्या ठिकाणी विधानसभेला निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कालच्या दिलेल्या मेळाव्याच्या माध्यमातून लोक परत एकदा पूर्ण ताकदीनं उभे राहणार आहेत. आदरणीय केंद्रीय मंत्री अमित शाह साहेबांनी या ठिकाणी राज्यामध्ये खरा भ्रष्टाचार नेता कोण आहे आणि कशा प्रकारे जो अफजल खान फॅन क्लब आहे या अफजल खान फॅन क्लबचं कसं आपल्याला त्याचं तोडून काढायचं आहे याच्याबद्दलच्या सूचना दिल्यात. आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेंनी एक प्रदेश अध्यक्ष म्हणून कशा प्रकारे सरकारने योग्य योजना योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले आणि आशिष शेलार साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं आणि दानवे साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. आमचं ठरलंय की आम्ही महायुती म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार व भारतीय जनता पक्ष आम्ही तिन्ही पक्ष महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि ज्या पक्षाचे ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम आम्ही कार्यकर्ते म्हणून दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू.